पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम. कोकणात ऑरेंज अलर्ट. तर मुंबई आणि पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे हे आपण पाहूया. तर राज्यात यंदा मान्सून वेळेआधी आला होता. त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ब्रेक घेतला होता, परंतु त्यानंतर सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस झाला. यामुळे राज्यातील अनेक भागात पेरण्यांना वेग आला आहे. आता जूनच्या शेवटीही पावसाचा जोर कायम असणार आहे. 28 जून ते 1 जुलै दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील 4 दिवस कायम असणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक भागाच्या पश्चिम भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 28 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही बहुतांश भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडणार आहे. बीड, परभणी आणि लातूरमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुंबईत शनिवारी पावसाने विश्रांती घेतली आहे, परंतु हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. पुणे शहरातही शुक्रवारपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. शनिवारी ढगाळ वातावरण होते. पुण्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुण्याचा भोर तालुक्यात लावणीयोग्य पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील हिरडस, मावळ खोऱ्यात शेतकऱ्यांची भात लावणीला सुरुवात केली आहे. दमदार पावसाने भात खाचारातून पाणी साचू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांची खाचारात चिखलणी करून भात लावणी सुरू केलेली आहे.